शिवजन्मोत्सवानिमित्त शिवसन्मान ज्योत यात्रा 2026चं आयोजन सकल मराठा समाज ठाणे आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीनं गुरुवारी करण्यात आले। सकाळी 7:30 वाजता तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून या यात्रेस सुरुवात होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। या यात्रेची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या यात्रेत 500हून अधिक शिवभक्त सहभागी होणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाळी येथून सुरू झालेली ही यात्रा चिंतामणी चौक, टेंभी नाका, उथळसर नाका, माजिवडा ब्रिज खालून उजवीकडे, कापूरबावडी, ढोकाळी नाका, हिरानंदानी इस्टेट, वाघबीळ, कावेसर नाका डावीकडे, हॅपी व्हॅली, इडेनवूड, वैतीवाडी या मार्गे जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ तलावपाळी या ठिकाणी समारोप होणार आहे। पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांच्या गजरात ही यात्रा निघणार आहे। तसंच दरवर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचं स्वरूप कमी करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे हा निर्णय आयोजकांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेला रमेश आंबरे, सचिन पाटील, प्रवीण कदम, दिनेश पवार, दिलीप शिंदे, सुनील कदम, नंदू शिंदे तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते। सर्व जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांची 19 तारखेला आपण दरवर्षी यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणामध्ये, न करता साध्या प्रमाणात आपण करतोय। सकाळी 7:30 वाजता आपण त्यांचं पूजन करणार आहोत तलावपाळीचे स्मारक आहे तिथे। त्यानंतर आपली जी ठाण्यामध्ये आपण दरवर्षी रॅली गेल्या 4-5 वर्षांपासून चालू केली, ती रॅली आपण काढणार आहोत आणि तिथे सन्मान ज्योत आहे, ती ज्योत आपण पूर्ण ठाणे शहरामध्ये फिरवणार आहोत आणि साध्या प्रमाणे याचा आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करतो। काय असणार आहे स्वरूप? या शिवसन्मान ज्योत यात्रेमध्ये जी ज्योत येणार आहे ती शिवनेरी किल्ल्यावरून येणार आहे। ती पहाटे 5 वाजता कल्याण दुर्गाटी किल्ल्याजवळ येणार आहे। त्या ठिकाणाहून 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्या शिवछत्रपती अश्वारूढ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाळी येथे आहे त्या ठिकाणी येणार आहे। तिथून ती शिवज्योत पूर्ण ठाणे शहरात फिरणार आहे। त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य आणि त्या ठिकाणी स्थानिक जे आपले तरुण तरुणी आहेत अथवा शिवप्रेमी आहेत ते फेटे बांधून पूर्णपणे शिवमय वातावरणात ही शिवसन्मान ज्योत यात्रा निघणार आहे।